जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. एक गरीब ब्राह्मणाचा एक मोठा कापडाचा व्यापारी शिष्य होता. तो पहिल्या प्रतीचा कवडीचुंबक होता. एके दिवशी त्या ब्राह्मणाला एका सोवळ्याची पोथी गुंडाळाव्यास कापडाच्या तुकड्याची गरज भासली. यास्तव तो आपल्या शिष्याकडे जाऊन एक कापडाचा तुकडा मागू लागला. त्यास व्यापाऱ्याने उत्तर दिले, भटजी महाराज, मला फारच वाईट वाटते की आपण 2-3 तासापूर्वी जर मला हे कळवले असते तर आपली गरज मी सहज भागवली असती. आता ह्यावेळी आपणास पाहिजे तसला कापडाचा तुकडा माझ्याजवळ नाही, हे माझे दुर्दैव होय. ही आपली गोष्ट मी ध्यानात ठेवतो. आपण कृपा करून पुन्हा पुन्हा मला स्मरण मात्र देत असाल. हे ऐकून ब्राह्मण मोठ्या निराशेने घराकडे निघाला. हा गुरुमध्ये व पष्ट शिष्यामध्ये झालेला संवाद पडद्याच्या आतून शिष्याच्या बायकोने अर्थात व्यापाऱ्याच्या स्त्रीने ऐकला आणि तिने त्या ब्राह्मणाच्या पाठोपाठ माणूस पाठवून त्यास आपल्याकडे बोलावून आणून विचारले की भटजी महाराज, आपण आता यजमानांपाशी काय विचारित होता. ब्राह्मणाने झालेली सर्व हकीकत निवेदन केली. तेव्हा ती बाई म्हणाली, बरं बाबा, आता आपण कृपा करून आपल्या घराकडे द्या, उद्या सकाळीच आपणास कापडाचा तुकडा मिळेल. हे ऐकून ब्राह्मण निघून गेला. रात्री तो दुकानदार आपले दुकान बंद करून नेहमीप्रमाणे घरी आला. त्यास त्याच्या स्त्रीने विचारले की आपण दुकान बंद केले काय. व्यापारी म्हणाला, होय, का बरं. ती म्हणाली, जा, आत्ताच्या आत्ता जा आणि दुकानातून 2 उंची कापडे घेऊन या. तो म्हणाला, पण आत्ताच्या आत्ता एवढी बाई घाई कशाला. मी तुला उद्या सकाळी अगदी फर्मास कापड आणून देतो. तर बायको म्हणाली, नको नको, छे, मला आत्ताच्या आत्ता द्याल तर पाहिजे, नाही तर मुळीच नको. बिचारा व्यापारी करतो काय. तो काही पारमार्थिक गुरु नव्हता की लोणकड्या थापा देऊन त्याची बोळवण करावी. हा पडद्यातला गुरु पडला. ह्याची आज्ञा तोडून निघण्याऐवजी शिरसावंदे केली पाहिजे. तीत अंतर पडल्यास घरामध्ये त्याला चैन म्हणून कसली ते पडायचे नाही. अखेर तो दुकानदार तशा रात्री पुन्हा दुकानाकडे गेला आणि ते खोलून बायकोने सांगितल्याप्रमाणे कापडाचे तुकडे घेऊन आला. सकाळी उजाडताच त्या उदार माऊलीने ते तुकडे त्या ब्राह्मणाकडे पाठवून सोबत असा निरोप पाठविला की ह्यापुढे आपणास जर काही आमच्याकडचा जिन्नस पुन्हा लागला तर आपण मला सांगावा, म्हणजे तत्काळ मिळेल. ह्याकरता जे कोणी परमेश्वरास शास्ता असे समजून पितृत्वाच्या नात्याने त्याची पूजा करतात, त्यांच्यापेक्षा करुणानिधी जगज्जननीचा प्रसाद संपादन करण्याच्या आशेने तिची करुणा भागतात, त्यांच्या धाव्याने तिचे मन अधिक द्रवते. आपण आपल्या पत्नीसह वर्तमानात कुटुंब वत्सलपणाने का राहत नाही. भगवान बोलले, कार्तिक स्वामींनी एके दिवशी आपल्या नखाने एका मांजराला ओरबडले आणि घराकडे गेले. तो आपल्या आईच्या गालावरही एक ओरखाडा निघालेला त्यांच्या दृष्टीस पडला. तो पाहून त्याने विचारले, आई, अगं आई, तुझ्या गालावर हा बटबटीत ओरखडा कशाने निघाला. जगज्जननीने त्यास उत्तर दिले, बाळा, हा तुझ्याच हाताचा प्रताप बरे, तुझ्याच नखाने हा ओरखडा निघाला. कार्तिक स्वामींना त्याचे फार आश्चर्य वाटलं. ते विचारू लागले, आई, खरंच का. पण मला काही ओरबडल्याची आठवण नाही. आई म्हणाली, मुला, आज सकाळीच तू एका मांजराला ओरबडल्याची गोष्ट इतक्यात विसरलास का. कार्तिक स्वामी म्हणाले, होय, मी सकाळी एका मांजराला ओरबडले खरे, पण त्याचे ओरखडे तुझ्या गालावर कसे उठले. आईने उत्तर दिले, माझ्या लाडक्या, ह्या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं असं काहीच नाही. सारी सृष्टीत मीच नटले आहे. ह्याकरता तिच्यातील कोणालाही तू दुःख दिलेस तरी त्याचे दुःख व्हावयाचे मलाच. हे ऐकून कार्तिक स्वामींस फारच आश्चर्य वाटले आणि तेव्हापासून त्यांनी कोणाशीच लग्न न करण्याचा निश्चय केला. कारण त्यांनी कोणाशी म्हणून लग्न लावावे. प्रत्येक स्त्री त्यांना आईच झाली.
ह्याप्रमाणे स्त्रीजात जेवढी तेवढी सर्व आईप्रमाणे मानून त्यांनी लग्न करण्याचे सोडून दिले. मीही कार्तिक स्वामींसारखा आहे. मी सुद्धा प्रत्येक स्त्रियेला जगदंबा असे समजतो आणि म्हणूनच मी आपल्या बायकोशी विषयाचा संबंध ठेवीत नाही. एखाद्याला मासे धरायचे असतील तर एखाद्या तलावात चांगले चांगले मासे रगडसे मिळतील की नाही याची माहिती पाहिजे असेल तर त्या तलावात ज्याने मासे धरले असतील त्याच्याकडे तो ताबडतोब जाईल आणि मोठ्या उत्सुकतेने त्यास विचारेल की ह्या तलावात खूपसे मासे आहेत, ही गोष्ट खरी काय, आणि असतील तर त्यांच्या गळाला काय आमिष लावले पाहिजे इत्यादी सर्व माहिती गोळा करून मासे धरण्याची काठी घेऊन तो त्या तलावावर जाईल व त्यात दोरा व गळ टाकून स्वस्तपणाने वाट पाहत राहील. तेव्हाच खोल पाण्यात राहणारा सुंदर मासा गळाला लागून त्याचं काम होतं. तद्वत सद्गुरूवर आणि साधू संतांच्या वचनावर परिपूर्ण विश्वास ठेवून मनाच्या गळाला भक्तीचे आमिष लावून ईश्वराला आकलन करण्याचा व अंतःकरणात कोंडण्याचा प्रयत्न करून धैर्याने जो कोणी वाट पाहत बसेल त्याच्या हाती ईश्वररूप मत्स्य लागल्या वाचून राहणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.